मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांनी 1858 सालादरम्यान बांधलेला एल्फिन्स्टन बंगला माथेरानच्या हेरिटेज वास्तूमध्ये गणला जातो. मात्र हा बंगला खरेदी केलेल्या नवीन मालकाद्वारे ज्याचे मध्यंतरी नजमी विला असे नामांतर करण्यात आले आहे अशी चर्चा आहे. आणि याच ठिकाणी बंगल्याच्या जवळपास 36 एकराच्या घनदाट जंगल सदृश्य जमिनीवर तारेचे कंपाऊंड वॉल बांधण्यात आली आहे. यामुळे येथील जंगलात वन्यजीवांचा वावर असल्याने वन्यजीव अधिनियम 1972 कायद्याचे उल्लंघन संबंधितांकडून होत असून राजरोसपणे बांधलेले तारेचे कंपाऊंड त्वरित हटवा अशी कारवाईची मागणी येथील स्थानिक व राष्ट्रवादी पक्षाचे उपशहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी लावून धरली आहे. हे कंपाऊंड आहे एल्फिन्स्टन बंगला येथे. हा बंगला 36 एकरमध्ये व्यापला गेला आहे. तिथे खूप मोठे जंगल आहे आणि हे जंगल या नवीन मालकाने असे संरक्षक जाळी लावून बंद केले आहे. पहिले इथे कंपाऊंड होते परंतु ते 1-1.5 फुटापर्यंतच होते. ही जाळी लावल्यामुळे इथून ये जा करणारे वन्यजीव प्राणी उदाहरणार्थ रानडुकरे असतील, भेकर असेल, ससे असेल इत्यादी प्राणी जाऊ येऊ शकत नाही. मागच्या साईडला त्यांची पाणवठ्याची जागा आहे. तिथून पुढे कडा आहे. कड्याच्या आजूबाजूला सनसेट पॉईंट, मालडुंगा पॉईंट असे पॉईंट्स आहेत आणि तिथे मालेट स्प्रिंगसुद्धा आहे. तिथून त्यांना पाणी वगैरे पिण्याची सोय आहे. परंतु हे कंपाऊंड केल्यामुळे इथून प्राणी मात्र जाऊ शकत नाहीत. याकरिता मी माननीय मुख्याधिकारी साहेब, वनक्षेत्रपाल साहेब माथेरान, महसूल अधीक्षक माथेरान यांच्याकडे तक्रार केली आहे. आणि मुख्याधिकारी साहेबांना मी विचारलंसुद्धा की तुम्ही या कंपाऊंडची करिता तेथील मालकांनी तुमच्याकडं हेरिटेज कमिटीची, सन्निहित समितीची काही परवानगी घेतली आहे का? का तुम्हाला सुद्धा विचारलं आहे का हे आम्ही कंपाऊंड बांधतोय म्हणून? पण त्यांनी काही आम्हाला उत्तर दिले नाही. मग ह्यात काहीतरी गोड बंगाल असणार की आम्हाला कल्पना येते. म्हणून या कंपाऊंड काढून टाकले गेले पाहिजे. नाहीतर 1960, 1972 कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. ही माझी रास्त मागणी आहे. माथेरान नगर परिषद, वन विभाग माथेरान, अधीक्षक कार्यालय माथेरान यांना देखील लेखी तक्रार शिंदे यांच्याकडून प्राप्त झाल्याने माथेरानचे अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर यांनी वन विभागाचे माथेरान वनपाल राजकुमार आडे यांच्या उपस्थितीत माथेरान नगर परिषदेच्या सहाय्यक नगररचना तथा अभियंत्या करुणा बांगर यांना कारवाई करून अहवाल सादर करा असे आदेश दिल्याचे समजते. त्यानुसार माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी देखील सावध भूमिका घेत जाळीचे कंपाऊंड वॉल हटवण्याचे आदेश अभियंता बांगर यांना दिले आहे. आज या कार्यालयामध्ये श्री संतोष शिंदे यांच्याकडून एल्फिन्स्टन या बंगल्याच्या आसपास उंच पद्धतीचे कंपाऊंड वॉल टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिलेले आहे. अजून प्रत्यक्ष नगरपालिकेचे अधिकारी ह्या तक्रारीच्या अनुषंगाने आज शक्यता झाल्यास आज किंवा उद्या परवामध्ये ह्याचा तळपाणी करून घेतील. ते कंपाऊंड वॉलची जी काही उंची असेल ती उंची जर आक्षेपार्ह आढळली तर तिच्यावर आम्ही कारवाई नक्की करू. याच कारवाई संदर्भात बोलताना विरोधी पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेत अभियंत्या करुणा बांगर यांच्या सोबत स्थळपाणी करत जाळीचे तार कंपाऊंड त्वरित काढून टाकावे असा पवित्रा घेतला आहे. यावेळी दिनांक 16 रोजी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाचे 5 पैकी 4 नगरसेवक गैरहजर राहिले होते. या संदर्भात माथेरानकरांच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या अनुषंगाने बातमी देखील प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आपली बाजू मांडत प्रवासादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सभेला येण्यास विलंब झाला असे कारण देत यापुढे गावाच्या हिताचे प्रश्न व विरोधकाची भूमिका आम्ही सक्षमपणे मांडत राहू असे स्पष्टीकरण दिले. तसंच आज आम्ही एल्फिन्स्टन बंगल्याची पण तक्रार होती कंपाऊंड वॉलची. तिथं कंपाऊंड वॉल अनलिगल पद्धतीने बांधली होती. तिथे सुद्धा करुणा बांगर मॅडम आमच्याबरोबर येऊन तिथली पण स्थळपाणी केली. तिथलं काम थांबवलं आहे आणि तिथलं त्यांनी कंपाऊंड काढून टाकण्याची सूचना दिलेली आहे. आणि एक बातमी पत्रकारांनी दिली होती की विरोधी पक्ष गैरहजर होता जनरल मीटिंगला. ते कदाचित ज्या ज्या कामावरती ऑपरेशन घेतलं त्या कामावरती सिलेंडर झालं अशी एक बातमी होती. तसा काही प्रकार नाही आहे. आम्ही कामानिमित्त बाहेर गेलो होतो
आणि तिथे ट्रॅफिक जाम असल्यामुळं आम्हाला मिटिंगला येता आलं नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि जे आम्ही विरोध ज्या कामाला केला आहे त्या कामावरती आम्ही विरोधकामध्ये ठाम राहणार आहोत आणि आम्ही आमची भूमिका बजावणार आहोत. माथेरान कट्टा, दिनेश सुतार, माथेरान.